हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही करत आहोत भूमिपूजन. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि ऊन फार लागायला लागलं आहे. इतकं ऊन लागायला लागले की आता अक्षरशः केसातून घाम गळायला लागलेला आहे. खूप ऊन आहे, खूप गरमी आहे. भटजीने मंत्रोच्चार चालू केले आणि पूजेला सुरुवात झाली. ॲक्च्युली त्यांच्या मंत्रोच्चाराचं मला रेकॉर्डिंग करायचं होतं, पण शेजारी शाळा असल्यामुळे ते शाळेचा खूप दंगा ऐकू यायला लागला होता. मुलांचे पेपर चालू होते आणि पेपर त्यावेळेला सुटलेला होता, त्यामुळं खूपच दंगा यायला लागला होता. म्हणून मला व्हॉईस ओव्हर करावं लागते. ऊन फार असल्यामुळे मला वरती तोंड करून कॅमेऱ्याकडे बघता पण येत नव्हतं. मला आज पहिल्यांदा कळालं भूमिपूजन का करतो, कशासाठी करतो. मग भटजींनी सांगितले की भूमिपूजन का करायचं याची माहिती दिली. तो किंवा घर आपण ज्यावेळी बांधतो त्यावेळी त्या जमिनीवर आपण एक भार देत असतो, त्या जमिनीला आपण खणत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण त्या जमिनीमध्ये असलेले जीवजंतू त्यांना आपण प्रत्यक्षरित्या आपण त्यांची हत्या करत असतो. ह्या 3 गोष्टीचं आपण प्रायश्चित्त म्हणून भूमिपूजन करत असतो. चौथी गोष्ट म्हणजे आपले पूर्वज, त्यांचंसुद्धा आवाहन करून आपण त्यांची पूजा करून त्यांना परमिशन मागत असतो की आम्हाला इथं एक नवीन वास्तू उभा करायची आणि त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. आणि अशा तऱ्हेने 3 गोष्टीसाठी भूमिपूजन केलं जातं. एक म्हणजे भूमीवर भार ठेवतो आहे, दुसरं म्हणजे भूमीला खणतो आहे आणि तिसरं म्हणजे आपण जे पण सूक्ष्मजीव आहे त्यांची नकळत हत्या करतो. ह्यासाठी मग ज्यावेळी वास्तू तयार होते त्यावेळी आपण ते वास्तू जशी बनत असते तसे तोपर्यंत ते 3 वेळा पूजा केली जाते. एक भूमिपूजन, दुसरं पायाभरणी आणि तिसरं म्हणजे वास्तुशांती. कशी वाटली माहिती आवडली असल्यास लाईक अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.